नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल त्यांनी जी वक्तव्य केलेलं होतं त्यावरून राज्यभरात मोठा गदारोळ माजलेला होता आणि या वक्तव्यानंतर मोठ्या टीकेनंतर अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते। धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले। आज अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली। शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए। अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। धीरेंद्र शास्त्रींनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यासोबतच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काय टीका केली होती ते आपण पाहूया। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होती। कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिशवृत्ती, याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ। मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहे, काल, आज आणि उद्याही। तेव्हा धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्याचा केवळ सत्ताधारी विरोधक यांच्यासह महाराष्ट्रातील जनतेने देखील विरोध केलेला होता। धीरेंद्र शास्त्रींनी जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं देखील पाहायला मिळालेली होती। अमरावती असेल, सोलापूर असेल, अशा विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली होती। अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। बागेश्वर बाबांच्या पोस्टरला चपला मारून त्यांचा निषेध नोंदवला गेला। तर तिकडे सोलापुरात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली। 4 हुतात्मा पुतळ्यासमोर बागेश्वर बाबा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावर सरकारनं बंदी घालावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली। पाहूया। धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना शिवरायांनी मुघलांशी लढून राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती। स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर टाळ्या वाजवतात।
राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम होतात हे दुर्दैव आहे. अशा भोंदूबाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे. सरकारने या भोंदूबाबाला कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.